नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण शरीराला थंडावा देणारा मस्त गारेगार थंडगार मठ्ठा बनवणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक छोटा चमचा जिरं घेतला आहे। यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीरीची पानं घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाहीत व अर्ध्या चमचालाही कमी मी थोडासा ओवा घेतला आहे। यानंतर 2 छोटे तुकडे आल्याचे घ्यायचे आहेत। एक हिरवी मिरची घ्यायची आहे, तर मिरची आपल्याला खूप तिखटवाली घ्यायची नाही। जर तिखट मिरची वापरली तर मठ्ठा पिताना आपल्याला ठसका लागू शकतो व घशामध्ये जळजळ होऊ शकते। आता घेतलेले पदार्थ आपल्याला सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत व यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। तर इथं मी ताजं लावलेलं दही घेतलं आहे। दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही, तर ही मध्यम मोठ्या आकाराची वाटी आहे। तयार होणारा मठ्ठा जवळपास 4 माणसांना पुरेल इतका तयार होतो। आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा साखर घालायची आहे। मठ्ठा म्हणलं की मठ्ठा हा गोडच असतो, त्यामुळे यामध्ये साखर घालायची आहे व हे आपल्याला मिक्सरला छान बारीकसर असं फिरवून घ्यायचं आहे। हे फिरवत असताना आपल्याला चालू बंद करत फिरवायचं आहे, अगदी एक सलग हे आपल्याला फिरवायचं नाही। तर आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता मी 1 वाटी दही घेतलं होतं, त्यासाठी मी 2.5 वाट्या इतकं पाणी घेतलं आहे। तर पाणी घेताना आपल्याला थंड माठामधलं पाणी घ्यायचं आहे, तर माठातलंच थंडगार पाणी वापरायचं आहे, फ्रीजमधलं पाणी वापरायचं नाही। तर आता हे आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। मठ्ठा तुम्हाला किती घट्टसर किती पातळसर हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे, पण आज मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे। तर इथं मी गाईच्या दुधाचं दही घेतलं होतं। जर का तुम्ही म्हशीच्या दुधाचं दही घेणार असाल तर यामध्ये अजून थोडंसं पाणी वापरलं तरीही चालेल। आता या मठ्ठ्यामध्ये आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत। तर अगदी 7 ते 8 पानं मी बारीक चिरून घातली आहेत। खूप जास्त पानं यामध्ये घालायची नाही। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूट काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ घातल्यामुळे याला छान चव येते व थोडंसं आपलं रोजच्या वापरातलं मीठ घालायचं आहे। तर मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करून घालायचं असेल तर घालू शकता। आता यामध्ये आपल्याला 2 चिमूट हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर आता हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे। हे असं ढवळायचं का, तर हे छान असं ढवळल्यानंतर याला छान असा फेस येतो। तर इथे पहा, आपल्या मिश्रणाला आपल्या मठ्ठ्याला अगोदरच छान असा फेस आलेला आहे, तरी पण मी हे जवळपास 2 ते 3 मिनिटं छान असं खालीवर करत ढवळून घेतलं आहे, हलवून घेतलं आहे। यामुळे काय होतं, तयार झालेल्या मठ्ठ्याला छान असा फेस येतो, छान अशी झाज येते। तर आता आपला मठ्ठा तयार झाला आहे। मठ्ठा तयार करताना आज मी कुठेही रवीचा वापर केलेला नाही। अगदी मिक्सरमध्ये इन्स्टंट असा मठ्ठा तुम्हाला मी दाखवला आहे। अगदी झटपट तयार होतो। तुम्हाला हवा असेल तर मिक्सरला न फिरवता तुम्ही रवीने घुसळून देखील हा मठ्ठा बनवू शकता। तयार झालेल्या मठ्ठ्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बर्फाचे क्यूब घालू शकता व हा मठ्ठा आपल्याला फ्रीजला 1 तासभर ठेवून नंतर प्यायला घ्यायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे। मठ्ठा पिल्याने आपली वाढलेली ॲसिडिटी कमी होते व आपलं अन्नपचन सुलभ होतं। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा।